समोर येते मुंबईमधनं। माजी महापौर किशोरी पेडणेकर या सध्या केईएम रुग्णालयामध्ये पोहोचल्यात। मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट्स हे रद्दीमध्ये विकण्यात आले होते। याच प्रकारावरून त्या रुग्णालय प्रशासनाची भेट घेण्यासाठी सध्या आलेले आहेत। तर या रिपोर्टमध्ये हे रिपोर्ट जे आहेत ते रद्दीमध्ये विकण्यात आलेले होते। रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता मुंबई महापालिका काय कारवाई करणार असा सवाल संदीप देशपांडे यांनी सुद्धा उपस्थित केला होता। याच पार्श्वभूमीवर सध्या किशोरी पेडणेकर या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात। अशा पद्धतीने जर आम्ही आज आमचं केईएम म्हणून आलो की आमचं बरोबर आहे, कारण आमच्या जन्माच्या आधी किती वर्ष केईएमला होऊन गेले, 100 वर्ष होऊन गेली। 99 मग विचार करा, 99 वर्षाची परंपरा अशी कचऱ्यात काय जाणकार कोणावर तर ही जबाबदारी आहे। या अशा पद्धतीने जर आम्ही आज आमचं केईएम म्हणून आलो की आमचं बरोबर आहे, कारण आमच्या जन्माच्या आधी किती वर्ष केईएमला होऊन गेले, 100 वर्ष होऊन गेली। 99 मग विचार करा, 99 वर्षाची परंपरा अशी कचऱ्यात काय जाणकार कोणावर तर ही जबाबदारी आहे। या अशा पद्धतीने जर आम्ही आज आमचं केईएम म्हणून आलो की आमचं बरोबर आहे, कारण आमच्या जन्माच्या आधी किती वर्ष केईएमला होऊन गेले, 100 वर्ष होऊन गेली। 99 मग विचार करा, 99 वर्षाची परंपरा अशी कचऱ्यात काय। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत, त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी? याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे।